रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण एक चांगलं लोकेशन निवडलेलं आहे। लोकेशन आहे दोस्ती विहार, जे वर्तक नगरलाच लागून असणारं कॉम्प्लेक्स आहे। जे ठाणा स्टेशनपासून पण जर विचार केला तर साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती हे असणार आहे। जिथे आपण सिंघानिया शाळा म्हणा किंवा रेमंडचं जे नवीन प्रोजेक्ट चाललेलं आहे, कॅडबरी जंक्शन, हे सगळे जे स्पॉट आहेत किंवा वसंत आपलं हे हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, ह्या सगळ्यापासून खूप जवळ आणि जवळच आहे। विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे। याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 586 हा कार्पेट असणार आहे आणि याच्यासोबत आपल्याला 2 ओपन कार पार्किंग असतील। हे जे मालक आहे यांनी मोठं घर घेतल्या कारणानं परिवार मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळे यांनी तसं बघितलं तर फर्निचरचं वगैरे सगळं काम केलेलं आहे। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4500 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे। तर अशाच पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे। तर ते फ्लॅट कसा आहे काय आहे थोडासा मी प्रयत्न करतो। जिथे ह्या कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही विचार केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या उत्तम सुखसुविधा आहेत आणि हॉटेल्स म्हणा, शाळा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर ह्या जवळ सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध मिळणार आहेत। आणि ज्यावेळेला आपण हे घर बघतोय ना, ह्या घराच्या बाहेर ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला हे वेस्ट असणार आहे, म्हणजे पश्चिम दिशेला असेल। आणि ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपल्याला लिफ्ट्स आहेत, इकडे 2-3 घरं आहेत, अधिक ह्या साईडला पण एक घर आहे आणि मध्यावरती आपलं असणारं घर असेल। आणि जर तुम्ही पलीकडे बघितलं तर लिफ्ट वगैरे पण ह्या साईडला लगेच इमिडिएटली एका फ्लोअरवरती बघितलं तर 6-7 फ्लॅट आहेत। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी बघा इथे सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे, जिथे तुम्ही सेफ्टी डोर वगैरे बघू शकता। असं मस्तपैकी त्यांनी डिझाईन वगैरे ते केलेलं आहे, म्हणजे तिथं तुम्ही शू रॅक वगैरे पण त्यांनी मस्त बनवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला ईस्ट, म्हणजे सकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येतं। आणि ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये येणार त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे जर मंदिर आणि मंदिर म्हणा, डायनिंग म्हणा, ते अधिक ह्या साईडला त्यांनी स्वतःचं एक सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर इकडे केलेलं आहे। आणि समोर जर तुम्ही बघितलं तर एक TV युनिट वगैरे पण त्यांनी सेट केलेलं आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर फुल्ली फर्निश त्यांनी घर बनवले, जिथे त्यांनी फॉल सिलिंगचं वगैरे पण असं सुंदर असं मस्त काम केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत हॉलच्याच ह्या साईडला जर आपण आलो तर इथे मस्त असं त्यांनी बेडरूम बनवलेलं आहे, ज्याला पूर्णपणे त्यांनी ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉप वगैरे असं कपाट वगैरे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं आणि हे जे तुम्ही बेडरूम बघितलं, ह्या बेडरूमच्या नंतर तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मोठं आणि प्रशस्त पण बनवलेलं आहे। तुम्ही इकडून जरी आला तर तिथे अशा पद्धतीचं आहे। खरं तर आता हे परिवार एक जण राहते तिथे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने। आणि इकडलं जर आपण आलो तिथे एक ड्राय एरिया पण त्यांनी ऑलरेडी मस्त आणि प्रॉपर दिलेलं आहे। वरती पण जर तुम्ही बघितलं तर हे AC वगैरे म्हणा किंवा हे फॉल सिलिंग वगैरे होय फुल्ली फर्निचर मस्तपैकी हा बेडरूम त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तयार केलेला आहे। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा मोकळा व्ह्यू चांगला मिळतो, जिथे तुम्हाला ह्या दोस्ती विहारच्याच बाकीच्या बिल्डिंगचा जो व्ह्यू आहे तो असा मस्तपैकी सुंदर असा व्ह्यू तुम्हाला मिळतो। बिल्डिंग जर तुम्ही बघितली तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण सध्या एक मिडल फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असेल। फ्लॅट तसं बघितलं तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला मग हे डायनिंगसाठी पण किंवा आता ह्या मंडळींनी स्वतःचं मंदिर भगवंतासाठी बनवलेलं आहे। पण समजा आपण जर बटरफ्लाय लिव्हिंग आहे, पलीकडल्या साईडला एक बेडरूम, ह्या साईडला एक बेडरूम। आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला ती तुम्हाला हात धुण्यासाठी इथं मस्तपैकी अशी जागा बनवली। स्टोरेज वगैरे जर तुम्ही विचार करा तिथे सुंदर बनवलेलं आहे। अधिक जर आपण इकडे आलो तर यांनी बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं सुंदर ह्या साईडला पण पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। खरं तर तुम्हाला ह्या घरामध्ये जर बघितलं तर ह्या घरामध्ये तुम्हाला आल्यानंतर मला वाटतं एक पेंटची गरज आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक आपल्याला बेडरूम मिळतंय। जे बेडरूम जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सिलिंग केलेलं आहे, साईडला एक कपाट बनवलेलं आहे, बेडही प्रॉपर सेट आहे। अधिक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी अशा पद्धतीनं ह्या साईडला एक खिडकी, अधिक ह्या साईडला एक खिडकी। आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर तुम्हाला हा व्ह्यू पण चांगला आणि सुंदर मोकळा व्ह्यू सध्या तरी तुम्हाला इकडनं मिळतो। तर मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे ना, याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक पेंटिंगची गरज आहे, अदरवाईज काहीच काम करायची गरज नाही। सगळं काम ऑलरेडी सगळं मस्तपैकी आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। आणि परत मग त्या बेडरूम सेक्शन सगळ्या सोडल्यानंतर एका साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक किचन बनवलेलं जे L शेपमध्ये किचन असणार आहे, ज्याच्यात मॉड्युलर किचन म्हणा किंवा गॅसची पाईपलाईन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला आलेल्या आहेत। त्या पद्धतीचं हे किचन आहे। आता हे जे मालक आहे ह्यांना शिफ्ट करायचं आहे, असं फुल्ली फर्निश तुम्हाला जे काम केलेलं आहे ते मिळेल। आणि हा जो सोफा आहे
हा मात्र ते घेऊन जातील किंवा काय होईल त्यांना आपण ते विचारलेलं नाही, कदाचित ते घेऊन जाऊ शकतात. तर ह्या पद्धतीचा फ्लॅट आहे. ह्याची किंमत त्यांनी सांगताना आपल्याला 1,40,00,000 रुपये सांगितलेले आहे. बिल्डिंगला OC CC आणि सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे. तर अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा आणि आम्हाला थोडं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अजून जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ दाखवत जाऊ. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.